हॅलो गाईस, कसे तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपण आज आलो आहे कोपरखरणा गावात. आपल्या मित्राचा गणपती म्हणजे त्यांनी मंडळीने ग्रुपमध्ये ठेवला आहे कोपरखरणा गावाचा सम्राट. पहिलाच त्यांचं वर्ष आहे आणि गणपती ठेवल्यात. तर त्यांनी आपल्याला बोलवलं तर तुम्ही माझ्या लुकला हे करू नका, कारण की आपण आता जस्टच चिंतामणीवर आलो. चिंतामणीचं आगमन सोहळा होतं, तिथून पण डायरेक्ट इथं आलं. तर आपला जो मित्र आहे ऋषभ, त्याने आपल्याला इथं बोलवलं आहे. तर आपला जो हे मित्र आहे ऋषभ भाई, त्याने आपल्याला इथं आमंत्रण केलं आहे. आणि आपला अनुपम भाई डायरेक्ट आपण चिंतामणीवर टी-शर्ट पण आहे त्याची. तर त्यांचं पहिलं वर्ष आहे. हा जेव्हा लहान होता तेव्हा टेरेसवर वगैरे गणपती बसवायचा असं त्यांनी मला सांगितलं आहे. म्हणजे लहानपणी त्यांनी खूप मजा केली, तर त्याला आवड निर्माण झाली दुसऱ्यांच्या मंडळांचं वगैरे बघून की त्यांनी पण ठेवावा. तर त्यांचा आज आगमन सोहळा आहे आणि ऑलरेडी आपल्याला लेट झाला आहे. आता आपण 3 टाकी जाऊया पटकन. तिथून गणपती म्हणजे आला आहे तिथपर्यंत गणपती. आपला तिथून आता स्टार्ट करायचा आहे. पुढचा जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवतोच कसं काय होणार आहे ते. तर चला बघूया.
नमस्कार मित्रांनो, मी ऋषभचा वडील आहे आणि हे छोटे छोटे असताना 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा असताना तेव्हापासून ह्याला गणपतीचं वेड आहे. आणि गणपतीच्या वेडामुळे त्याला मी काय करायचो, आता मुलगा आहे चला टेरेसवरती, त्याला मी 5 वर्ष कंटिन्यू त्याच्या मनाचं म्हणजे हे समाधान होण्यासाठी मी 5 वर्ष टेरेसवरती त्यांनी खूप छोटे छोटे मुलं, माझी भाची भाचे सर्व आपल्या गावातली जेवढी छोटी छोटी मुलं आहेत त्याचे मित्र ते येऊन टेरेसवर आपले गणपती उत्सव साजरा करायचे. मग असंच हा मोठा झाला, आता हा कॉलेजला गेला आहे आणि आता 16 वर्षाचाच आहे, पण तरी तो उत्साह अजून आहे त्याच्यामध्ये. आणि तोच असं या मित्रांमध्ये आणि हे आपल्या जेव्हा बहिणी आहेत, ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये, आणि हे जे मित्रमंडळ त्यांनी हे स्थापित केले, हे मित्रमंडळ जिजामाता मित्रमंडळ म्हणून, आणि कोपरखैरण्याचा सम्राट हा म्हणून ह्या नावाने हा गणपती आज पहिलं वर्ष आहे. तर असं खूप पोरांनी मजा केली आणि त्याच्यात आम्ही एक सेफ्टी म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो आणि खूप आम्हालासुद्धा खूप आनंद झाला. आणि मुलांचं हे बघून देवाचं प्रेम असंच राहावं आणि देवासाठी काहीतरी. आजकाल बघा मुलं कुठं भरकटत चाललेत, कुठल्या नशामध्ये चाललेत, पण असे आमचे मुलं जे आज देवाच्या भक्तीसाठी हे करतात, हे मला खूप अभिमान आहे. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कोपरखैरण्याचा सम्राटचा विजय असो. नमस्कार, मी ऋषभची, आम्ही सगळे बहिणी. तर जसं की तुम्ही बघू शकता आज आमच्या घरापुढे गणपती आहे. तर मग पहिला आम्ही जेव्हा लहान असताना आम्हाला खूप आवड होती, इवन आत्ता पण आहे. तर आमचा दादा काय करायचा, पहिला लहानपणी टेरेसवर बसवायचा, मग हळूहळू आम्हाला सगळ्यांना पण आवड निर्माण झाली आणि तसंच करत करत आता बघा तुम्ही जसं बघूच शकता आमची जी इच्छा होती ती खरंच पूर्ण झाली देवाच्या कृपेने. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कोपरखैरणे गावचा सम्राटचा विजय.